श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 मे वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या आणि त्याचबरोबर या दिवशी असणार आहे शनी जयंती. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान, दान आणि पूर्वजांना पाणी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की असे केल्याने व्यक्तीला शुभफळ मिळतात. काही विशेष उपाय केल्यास माणसाच्या आयुष्यात आनंद देखील येऊ शकतो. बघा, आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार पौर्णिमा आणि अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची असते. या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते. त्यासोबतच तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शास्त्रानुसार जर अमावस्या सोमवारी आली तर त्याचे विशेष महत्त्व असते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, माता पार्वतीची पूजा करून आणि उपवास केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी पिंडदान, तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते. याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते. यावेळी वैशाख महिन्यातील अमावस्या जी आहे तर ती 26 मे रोजी साजरी केली जाणार आहे. अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो उद्या 12:20 होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही परवा म्हणजेच मंगळवारी रात्री 8:20 होणार आहे. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा जर आपण केला तर सर्व कामात यश मिळेल. 24 तासात घरातील इडापिडा, नकारात्मकता संपून लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घराची आर्थिक भरभराट होईल. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ दान करावे. या उपायाने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतात, पण तुमच्या कारकिर्दीत देखील समृद्धी येते. या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्येला शिवलिंगावर गंगाजल आणि बिल्वपत्र अर्पण करावे. हा उपाय केल्याने तुम्हाला पैसे आणि धनाच्या संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. पिंपळाचे झाड त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी ओतल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात. हे उपाय तुमचे सर्व दुःख दूर करू शकतात. यासोबतच जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी पूजा, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. या दिवशी दानधर्म करणे आणि भगवान शिव आणि तुळशीची पूजा करणे विशेष मानले जाते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र इत्यादींचे दान केल्याने चांगले मानले जाते. सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण केले जाते. तर अशा पद्धतीने या दिवशी काही लोक उपवास देखील ठेवत असतात, तर काही लोक भगवान शंकराची पूजा करत असतात. या सर्व गोष्टी सोमवती अमावस्येच्या दिवशी या केल्या जातात. आणि त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी नारळाला विशेष महत्त्व दिलं जातं. बघा, नारळ जे असतं तर ते भगवान शिवशंकरांचं प्रतीक मानलं जातं. नारळाला 3 डोळे असतात. त्यामध्ये पहिले जे डोळे आहे तर ते विष्णू, ब्रह्मा आणि महेश या तिन्हींचे प्रतीक मानले जाते. आपण प्रत्येक शुभ कामाची जी सुरुवात आहे तर ती नारळापासूनच करत असतो. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील मानलं जातं. कोणतीही पूजा आपण करू तर ती नारळाशिवाय अपूर्णच मानली जाते आणि ते एक भगवान शिवाचं प्रतीक देखील असतं. त्यामुळेच सोमवती अमावस्येच्या दिवशी नारळाचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि दोष दूर होतील आणि भगवान शिवशंकरांचे आपल्याला विशेष कृपा प्राप्त होईल. सोमवती अमावस्या भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूप खास मानली जाते आणि नारळ हे शुद्धता, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. नारळ फोडणे हे आत्मशुद्धी आणि नकारात्मकता दूर करण्याचा एक प्रभावी उपाय मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी हा नारळाचा उपाय केल्यामुळे घरातील सर्व जे काही इडापिडा, नकारात्मकता आहे तर ती देखील नष्ट होत असते. तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.
जेणेकरून भगवान शिवशंकरांची तुमच्या मुलांवरती, कुटुंबावरती भरभरून कृपा होईल। तर या उपायासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे। सर्वात प्रथम हा उपाय आपण कशासाठी करत आहोत? आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरीही आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये एकोपा राहत नसेल, सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, कष्टानुसार घरामध्ये पैसा येत नसेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल आणि सतत पती पत्नीमध्ये वादविवाद होत असेल, आई वडील आणि मुलं एकमेकांशी नेहमी भांडण करत असतील, अशा ज्या अनेक समस्या आहे, त्याचबरोबर घराची, पतीची, मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबून गेलेली असेल, तर अशा ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत, तर त्यासाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे। यामुळे लक्ष्मी स्थिर राहील आणि सर्व कामात यश मिळेल, घरातील इडापिडा, नकारात्मकता संपून जाईल। यासाठी आपल्याला एक नारळ जे आहे तर ते घ्यायचं आहे। नारळ घेत असताना ते अखंड असावं, व्यवस्थित असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं असं नसावं आणि शेंडीवालं जे नारळ असतं, पाण्याने भरलेलं नारळ आपल्याला घ्यायचं आहे। नारळामध्ये पाणी असणं सुद्धा खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर तुम्हाला हे नारळ घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरी केला तरीही चालेल। फक्त भर दुपारी म्हणजे 12 ते 3चा जो कालावधी असतो, या कालावधीमध्ये करू नका। तुम्ही एकतर सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। त्यानंतर देवघरासमोर एक छान तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचे आहे आणि एक लाल कलरचा कलावा म्हणजेच रक्षासूत्र जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। नारळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे आणि तुम्हाला ह्या नारळावरती रक्षासूत्र हे 7 वेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत गुंडाळायचं आहे। तुम्ही उभं किंवा आडवं कशाही पद्धतीने ते जो कलावा आहे तर तो गुंडाळू शकता, काहीच अडचण नाही। त्यानंतर नारळ हे आपल्या हातामध्ये धरायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। संपूर्ण घरातून हे नारळ तुम्हाला फिरवायचं आहे। आपलं हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, अशा संपूर्ण घरातून हे नारळ फिरवलं की त्यानंतर घराच्या बाहेर यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल, त्या वाहत्या पाण्यामध्ये नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल, तर तिथे तुम्हाला हे नारळ सोडून यायचं आहे। आता जर तुमच्या आजूबाजूला वाहतं पाणी नसेल तर मग पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही हे नारळ ठेवून यायचं आहे। नारळ ठेवल्यानंतर परत मागे वळून बघायचं नाही, सरळ घरी यायचं आहे। मध्ये वाटेमध्ये कोणासोबतही बोलायचं नाही। घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे, त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा हा उपाय जो आहे तर तो पूर्ण झालेला आहे। तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल। सर्व अडचणी, दुःख, संकटे दूर होतील, पैशांच्या अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मी, भगवान शिवशंकरांची विशेष कृपा तुमच्यावरती राहील। तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा, फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।